नमस्कार, आपण पाहता सामाजिक बातमी न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी. बातमी जळगाव येथून आहे. पारधी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि संत यात्रेचा समारोह माजी सभापती तथा जिल्हा नेते मुकुंद भाऊ नन्नवरे यांच्या माध्यमातून पारधी या गावी संत यात्रेचे स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मुकुंद भाई नन्नवरे, मुकुंद भाई सपकाळे आणि तमाम भीमसैनिक उपासक उपासिका या प्रसंगी उपस्थित होते. या प्रसंगी युवा नेते प्रणय नन्नवरे यांनी देखील पूज्य भक्त यांचे स्वागत केले. या ठिकाणी सर्व उपासक उपासिका एक साधा माझा निरोप आपल्याला मिळाला आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी सकाळी येऊन आपले संदेश यात्रेचं महत्त्व वाढवलं. खऱ्या अर्थानं मी संज्ञाने साहेब आणि आमचे नेते मुकुंद भाऊ सपकाळे यांच्यानी पंतगण यांचा आभार मानेल की आपण ही यात्रा माझ्या गावातून आणली. माझ्या विनंतीला आपण जो मान दिला त्याबद्दल मी आपल्या साऱ्यांचे आभार मानतो. आणि आपण आज बौद्ध धर्मामध्ये या धर्मियांमध्ये या लोकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तथागत गौतम बुद्धांचे धम्म हा संदेश आपण या ठिकाणी दिलेला आहे. मला तर वाटतं या पुढे देखील असे धार्मिक कार्यक्रम झाले पाहिजेत. वेळोवेळी पंतगण असेल, मुकुंद सपकाळे असतील किंवा आनंदजी संजय साहेब असतील यांचं जेव्हा जेव्हा काही मार्गदर्शन येईल किंवा आदेश येतील आम्ही ते पाळून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि संज्ञाने साहेब यांना या निमित्ताने वचन देतो की मी आणि मुकुंद भाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वामध्ये जळगाव जिल्ह्यातून 23 तारखेच्या होणाऱ्या आंदोलनात जळगाव जिल्ह्यातून हजारो संख्येने कार्यकर्ते बौद्ध धर्मी उपस्थित करू असं वचन कथा आश्वासन या ठिकाणी देतो. आणि पुन्हा सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी बौद्ध उपासकांचं आभार मानतो. असंच सहकार्य धर्माच्या तंत्रामध्ये आपण ठेवावं. अशाच पद्धतीने धार्मिकता, बौद्ध धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळ आपण जीव ठेवावी अशी विनंती पुन्हा करतो. आणि आपल्या साऱ्यांचे आभार मानतो. आणि आपली संदेश यात्रा इथं संपली, इथं आपलं विसर्जन झालं. इथून पुढे शालिकू गायकवाड माजी नगराध्यक्ष एरंडोलला हे या रथाची प्रतीक्षा करताय. ऑलरेडी हे रथ हा आपल्यामुळे लेट झालेला आहे, तरी आपण त्यांना इथून जाण्याची धम्मबाजून परवानगी द्यावी. हे इथंच आपली या संदेश यात्रा विसर्जन झालं असं म्हणतो. सर्वांचे आभार. जय भीम.